हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, अशा प्रकारे मॉर्निंग झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, ऊन छान पडलेलं आहे आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे. आपलं कृष्ण कमळ असं आहे, आज त्याला फुल उमलेल आणि आपण मग ते पूजेसाठी वाहूया. तर अशा प्रकारे झाडं आपलेले आलेले आहेत. मिनी गार्डन तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे आपली अन्वीची पण गुड मॉर्निंग झालेली आहे. अन्वी से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर अन्वीची अशी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि अन्वी अशी पुन्हा झोपण्याच्या तयारीत आहे. आणि आता आपण नाश्त्याची पण ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे. तर चला, हां, मिनी आप्पे बनवते. पाहू शकता तुम्ही, पाहू शकता तुम्ही अन्वीनं जे छान असं इडलीचं बॅटर जे भिजवलं होतं ना, रवा इडली 1 किलोचं. बापरे, उडते हे तेल याच्यातलं आणि गेली पळून. पाहू शकतो तुम्ही तेल केवढं उडते. त्याच्या आधी आपण ह्याच्यात पटापट आप्पे टाकून घेऊयात. का तर यात थोडंसं पाणी राहिलं होतं म्हणून ते उडते आणि त्याच्यामुळे ते खाली पण थोडंसं सांडलं तर घेईल मी ते पुसून. आणि मध्यभागी जे असतं ना फ्रेंड्स, आप्पे नेहमी शेवट टाकायचे असतात का तर ते जळतं. तर आता आपण हे पुसून घेऊयात कशाला तरी फडक्याला. तर आता हे पडलेलं तिथं लगेच पुसून घेतलं म्हणजे ते सुकत नाही, वाळत नाही आणि मग गॅस पुसताना आपल्याला उगीच विनाकारण त्रास होत नाही. आता थोडंसं राहिले आतमध्ये. तर अशा प्रकारे आहे ते. आता याच्यावरती झाकण आहे ना फ्रेंड्स, त्यांनी दिलतं पण आमचं झाकण हरवलं म्हणून हंड्यावरचं झाकण मी आता त्याच्यावरती ठेवते. आणि अशी आपली चटणी पण तयार आहे. हा आहे संडेचा छान छान ब्रेकफास्ट. हे पाहू शकता तुम्ही. आता पाणी पण गेलेलं आहे. तर चला आपण बंद करूयात. असा होता आमचा सकाळचा होता नाही म्हणजे आहे नाश्ता. मिनी इडली, अन्वीच्या भाषेमध्ये आप्पे आणि चटणी. अन्वीच्या भाषेमध्ये मिनी इडली आणि माझ्या भाषेमध्ये आप्पे आणि चटणीचा नाश्ता आहे आज संडेचा. तर चला मग आज संडेचा दिवसभर काय काय घडते ते आपण पाहूयात. फ्रेंड्स, आपला सकाळी तुम्हाला मी दाखवलंच की आम्ही नाश्त्यासाठी काय केलं तो ब्रेकफास्टसाठी. त्याच्यानंतर ना माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे चिकन. आणि चिकनचं मग म्हटलं नेहमी तीच ग्रेव्ही करण्यापेक्षा आहे ना, आपण जरा वेगळं काहीतरी ट्राय करूयात म्हणून मी आज बटर चिकन ट्राय केलेलं आहे. तर बटन चिकनची ही ग्रेव्ही आहे आणि काहीच नाही, आपली सरिताज किचनची जी रेसिपी आहे ना सेम मी फॉलो केलेलं आहे. बाकी दुसरं तिसरं मी काहीच ॲड केलेलं नाही आहे. का तर सगळ्यांचे आपण रेसिपी पाहून फॉलो करण्यापेक्षा आहे ना, एक रेसिपी बघायची आणि मग आपल्याला तीच फॉलो करायची, तर ती जास्त बरी पडती. म्हणून मी सरिताज किचन आहे ना त्यांची जी यूट्यूब चॅनलवरती जी त्यांची रेसिपी आहे ना ती ट्राय केलेली आहे. तर ही आता मी छानपैकी असा मसाला. आता ही आहे ना बटर चिकन आहे ना, काहींचं खूप असं रेड दिसतं का तर ते काश्मीरी चिली पावडर वगैरे वापरतात. तर माझ्याकडे ना फक्त काश्मीरी चिली पावडर नव्हती म्हणून मग मी त्याच्याऐवजी आपलं साधा जो लाल तिखट असतं ते वापरलेलं आहे आणि ते थोड्याच प्रमाणात वापरले म्हणून त्याचं रंग थोडासा म्हणजे असा येल्लोइश आलेला आहे. खूप जास्त असं रेड नाही आलेला. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं तयार होते. इथे आपलं असं बटर चिकनला मी असं फ्राय करून घेतलेलं आहे असे बटरमध्ये. आणि इथे आपलं भात पण रेडी आहे असा. आता आम्ही थोडंसं खाल्लेलं आहे. त्याच्यानंतर इथे अनिश बाबा बाहेर गेलेत ना, तर त्यांनी भात वगैरे खाऊन गेलेत. आणि इथे सूप आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, असं सूप आहे मस्तपैकी गरम मसाले टाकून असं छान अद्रक लसूण 2 लवंगा आणि 2 काळी मिरी टाकून मी हे सूप बनवते. आणि अशा प्रकारे आपलं आता बटर चिकन रेडी होत आहे. थोडा पसारा झालेला आहे पण तो मग मी आवरेल नंतर मी जेवण करून झाल्यानंतरच आता. तर अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याला ना तेल सुटेपर्यंत छान भाजून द्यायचं आहे. तर याच्यामध्ये ऑलरेडी मी खूप काही तेल टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे असं खूप तेल ह्याला सुटणार नाहीच आहे. तर आजचा मेनू आपला असणार आहे बटर चिकन, भात आणि सूप आणि चपात्या. तर चपात्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता पोळ्यांचा डबा उघडायचं म्हणजे हे अशा आपल्या छान अशा पोळ्या इथे रेडी झालेल्या आहेत. हे पहा, पोळ्या आता बनवलेल्या आहेत. तर आजचा आपला असा मेनू आहे. तर हॅलो फ्रेंड्स, आता आहे ना आमचं जेवण वगैरे झालं. बटर चिकनची रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल. फार रेसिपी मी शूट केली नाही परंतु खूप सुंदर असं झालं ते बटर चिकन. आणि ते खाऊन आता आम्ही आहे ना संडे आहे तर थोडं फिरण्यासाठी वगैरे असंच बाहेर चाललेलो आहोत. हे पहा, आणि हाय कर
तर असं आम्ही चाललेलो आहोत आता बाहेर थोडंसं फिरण्यासाठी. तर संडे आहे. पाणी घेऊयात आता. तर चला मग आता तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे फिरायला जातोय वगैरे असं. चला. इकडे आमच्या सोसायटीच्या मागची साईड आहे, कुठेतरी इकडे पाईपलाईन फुटलेली आहे. तर किती पाणी वाया जाते पाहू शकता तुम्ही. हे पहा, ही अशा आमच्या सोसायटीच्या मागची साईड आहे ही. तर इकडे ना या बोळीमध्ये ना पहिलं आम्ही यायचं, इकडे काहीच नसायचं. हे पहा आता खूप बिल्डिंग आणि कुठं काय 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 इकडे झालेलं आहे. बरंच कन्स्ट्रक्शन पण चालू आहे आणि खूप छान आहे. तर इकडे पाईपलाईन फुटली आहे कुठेतरी. तर चला आता आहे ना, आज आम्हाला थोडंसं पाणी कमी आलं तर आम्ही इथून येत ना बॉटल भरून घेणार आहोत पाण्याच्या. आजकाल ना पुण्यामध्ये थोडंसं पाणी कपात चालू आहे. तसं आम्हाला पाणी आलेलं, परंतु आम्ही थोडंसं उशिराने उठल्याने पाणी आम्हाला जरा कमी पडलं. तर आमच्या ज्या बॉटल आहेत ना त्या आम्ही भरून घेतो. तर आपल्या वाकड भागामध्ये ना जागोजागी ना 1-2 मिनिटाच्या अंतरावर येत ना असं पाणी भरण्याचं आहे. तर तुम्ही असं कधी याच्यावरती पाणी भरलं आहे का मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर चला आता आपण इथून पाणी भरूयात. तर इथं तुम्ही पाहू शकता अन्वी आणि अंश पप्पा इथं चाललेले आहेत पाणी भरायला. तर या असं कॉईन टाकून पाणी, वॉटर ATM म्हणतात ना त्याला, 24 तास पाण्याचं आहे वॉटर ATM. तर ते आमच्या वॉकडमध्ये इथं जागोजागी आहे. जर तुम्हाला काही पाणी वगैरे कमी पडलं तिथं भरून नेऊ शकता. आता आम्ही आता इथं आहे ना सकाळी पाणी जरा कमी पडलं होतं म्हणून आता इथून 2 बॉटल भरून नेतोय. तर हे दोघे जण आता गेले तिकडे पाणी भरायला. हे काही नाही, वाकडचा हा छान एरिया आहे पाठीमागच्या. आमच्या सोसायटीतले बरेच लोक इकडे शिफ्ट पण झालेले आहेत काम. तर इकडे ना UPI पण चालतं आणि कॉईन पण चालतं. तर हे पाहू शकता तुम्ही, असं पाणी भरून खूप लोक नेतात तिकडून पाणी भरून असं. आता हे UPI करतायत. आता केलं की हे पण लगेच पाणी स्टार्ट होते की लगेच आपले 2 बॉटल आम्ही भरून आता चालवले तिथून. तर फ्रेंड्स हे आहे ना हे वाकड आहे, जे आपण म्हणतो ना मेन वाकड एरिया, आतमधला हा वाकड एरिया आहे. तर इथे अशा वस्त्या आहेत, कालाटे वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वगैरे असं वाकड आहे. हे पाहू शकता तुम्ही. फ्रेंड्स ही आहे ना हिंजवडीच्या आतली साईड आहे, थोडीशी मारुंजी साईड, हिंजवडी साईड इथे. तर तुम्ही इकडे कधी पाहिली आहे का नसेल तर ही पहा, ही आहे हिंजवडी मारुंजी साईड आहे. इकडे डेव्हलपमेंट चालू आहे. इकडे पंपकिन पॅच वगैरे हे नावं दिले जे स्कूल आहेत ना, म्हणजे चांगले स्कूल आहेत. बरेच लोक जातात इकडे, पंपकिन पॅच वगैरे चांगले स्कूल आहेत हे. पण इकडे ना फ्रेंड्स PG फार आहे. हिंजवडी साईडला ना खूप PG आहेत, खूप म्हणजे खूप PG आहेत. जिकडे तिकडे तुम्हाला PG आणि कन्नुकीचे आहे, इतक्या आहेत ना कन्नुकीचे आहे आणि PG खूप आहे तिकडे हिंजवडी साईडला, खूप म्हणजे खूप जास्त आहेत. 100 पण असू शकतात. आता नाही येत बेटा, सारखी नसती येत. हे पहा फ्रेंड्स, आणि डेव्हलपमेंट म्हणजे कन्स्ट्रक्शन पण खूप आहे इकडे. ते आपल्याला जवळपास फेज 3 पर्यंत पाहायला मिळते. इकडे मेगापॉलिस वगैरे बरेच टाउनशिप आहेत, चांगल्या मोठ्या टाउनशिप आहेत. तर आणि छान आहे. आणि इकडच्या साईडला पाहण्यासारखं एक ठिकाण म्हणजे कासारसाई आहे. बाकी असं फिरण्यासारखं काही नाही, पण कासारसाईचा डॅम वगैरे छान आहे फिरण्यासारखा हिंजवडी साईडला. फ्रेंड्स हे आहे पाहे लक्ष्मी चौक आहे, जे हिंजवडीचे इकडं मारुंजीचं हे मारुंजी आहे आणि मारुंजीचा हा लक्ष्मी चौक आहे. तर हिंजवडीच्या पुढं जे मारुंजी येतं ना, कासारसाई, मारुंजी, चांदखेड, तर तो साईड आहे. आता आम्ही चाललेलो आहोत चांदखेडला असंच आपलं फिरायला. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे. फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता थोडे माउंटन्स आहेत इकडे. किती छान दिसत आहे पहा वातावरण. ऊन पडलेलं आहे आणि नुकताच खूप सारा पुण्यामध्ये पाऊस पडून गेला आहे. तर वातावरण पहा असं काहीच आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे, किती छान आहे. हे पहा किती सुंदर असा आहे निसर्ग.
फ्रेंड्स, आता आम्ही ना आमचं काम करून आहे ना जस्ट चक्कर मारायला आलो इकडे. लाईफ रिपब्लिक पाहू शकता तुम्ही. अशी एक टाउनशिप आहे यांची, तर छान आहे अशी म्हणतात. तर हे पाही आहे अशी लाईफ रिपब्लिकची टाउनशिप. असे लोक इथे बसतात वगैरे. कधी कधी एकदा टूर पण करायला येतात. जशी आपली हिंजवडीची ब्ल्युरीची आहे ना, तशी हिंजवडीचीच मारुंजीची लाईफ रिपब्लिक आहे. तुमचं पण सेल ऑफिस आहे. हे पाहू शकता तुम्ही अशी टाउनशिप आहे यांची लाईफ रिपब्लिकची. असे टावर असतात म्हणजे सेल्स लॉन्च. हे काय अजून नवीन बिल्डिंग बनवतात का काय सेलला? ब्ल्युरीची जी टाउनशिप आहे ना तशी सेम त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल का ही? 400 एकर म्हणतात. अच्छा, 400 एकरची टाउनशिप आहे यांची ब्ल्युरी ह्याची 400 लाईफ एकर. रिपब्लिकची. याच्या बाहेर आपण निघलं की पुनावळीतून तो हायवे लागतो लगेच नाही, अजून थोडं पुढे येते. पण हो आमच्या कावरे टीचर राहतात ना. पण आपण आता इथनं युटर्न घेणार पुढच्या सर्कलवर. आणि तिकडे ट्रॅफिक. तर हे पाहिजे अशी टाउनशिप आहे लाईफ रिपब्लिकची खूप मोठी. मारुंजीच्या. हो मोठी. पुढच्या सर्कलवर युटर्न. लिव्हरेजच आहे. पूर्ण बनली नाही अजून रे. नाही, ब्ल्युरीज पेक्षा मोठी आहे टाउनशिप. अशा सोसायटी आहेत पाहू शकता तुम्ही ह्या लाईफ रिपब्लिक मारुंजीच्या. जस्ट आम्ही तुम्हाला एक चक्कर मारून दाखवतो. इकडच्या साईडला आलतो तर म्हटलं चला आपण थोडंसं आतमधून फिरून येऊयात. इथं पहा हे जॉगिंग एरिया वगैरे आहे यांचं म्हणजे. हे माहिती आहे तुम्हाला? लाईफ रिपब्लिकच्या आतमध्ये पण एक स्कूल आहे आय थिंक ना. हा माहिती. ख्रिश्चन इकडं आहे ऍक्सेस आपलं ग्लोबल स्कूल. अच्छा, उजव्या साईडला. आपण आता पुढून युटर्न मारून येऊ. यांची सगळ्यात जुनी जी बिल्डिंग असेल ना ती सगळ्यात भारी असेल काय. नवीन माझ्या tower स्कूलमध्ये इथून 2-4 पोरं यायचे यार, एवढं लांब. इथं नवीन चालू आहे टावर आहे बघा. हा टावर इकडे नवीन चालू आहे. पहा कोणाला लाईफ रिपब्लिक मध्ये जर घ्यायचं असेल घर तर हा घेऊ शकतात. अरे, अशी एवढ्यावर आलेला टावर विकलेला असतो. लाईफ रिपब्लिक कॅनव्हास आहे हा. तर हे पहा तुम्ही असं पाहू शकता. छान आहे. तर अशा प्रकारे होता आजचा आमचा संडेचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. कन्स्ट्रक्शन आहे.